ठीक आहे. हा ट्रुथ टेबल तुम्हाला पाठच पाहिजे. पी क्यू पी एन क्यू पी आउट क्यू पी दे क्यू पी फायनल क्यू. आता नवीन पॉइंट असा आहे की टाटालॉजी, कॉन्ट्रडक्शन, कॉन्टेंजेन्सी अशा आपण 3 भाग केलेले आहेत. टाटालॉजी, कॉन्ट्रडक्शन आणि कॉन्टेंजेन्सी. कॉन्ट्रडक्शनला सुद्धा काही ठिकाणी फॉल्सेस म्हणतात. तर टाटालॉजी म्हणजे काय? ऑल व्हॅल्यू ऑफ लास्ट कॉलम ऑफ ट्रुथ टेबल्स, ऑल व्हॅल्यूज ऑफ लास्ट कॉलम ऑफ ट्रुथ टेबल्स आर टी. म्हणजे ट्रुथ टेबल मधल्या लास्ट कॉलमच्या सगळ्या व्हॅल्यूज जर टी असतील तर दिलेलं स्टेटमेंट हे टाटालॉजी असते. आता हे स्टेटमेंट जर 2 असतील तर नंबर ऑफ रोज किती ना 4 आणि आर असेल तर म्हणजे पी क्यू आर. पी क्यू असेल तर नंबर ऑफ रोज 4 येणार आणि पी क्यू आर असतील तर 8 येणार. म्हणजे लास्ट कॉलम मधल्या सगळ्या जर ट्रुथ व्हॅल्यू टी आल्या तर त्या स्टेटमेंटला काय म्हणायचं? टाटालॉजी असं म्हणायचं. कॉन्ट्रडक्शन किंवा फॉल्सी. कॉन्ट्रडक्शन्स किंवा फॉल्सी म्हणजे ऑल व्हॅल्यू ऑफ लास्ट कॉलम ऑफ ट्रुथ टेबल्स आर एफ. लास्ट कॉलम मधल्या जर ट्रुथ टेबलच्या लास्ट कॉलम मधल्या जर सगळे व्हॅल्यू एफ आल्या तर 2 स्टेटमेंट असतील पी आणि क्यू तर त्याच्यात नंबर ऑफ रोज 4 येणार ना. आणि चारही व्हॅल्यू जर एफ आल्या तर ते कॉन्ट्रडक्शन असते. किंवा पी क्यू आर जर 3 स्टेटमेंट असतील आणि त्या 8 मधल्या जर 8 व्हॅल्यू एफ आल्या तर त्याला आपण काय म्हणतो? कॉन्ट्रडक्शन असं म्हणतो. म्हणजे तर ऑल व्हॅल्यू ऑफ लास्ट कॉलम ऑफ ट्रुथ टेबल्स, ऑल व्हॅल्यू ऑफ लास्ट कॉलम ऑफ ट्रुथ टेबल आर एफ, then this statement is called as contradiction किंवा falsity. Contingency म्हणजे काय? व्हॅल्यू ऑफ लास्ट कॉलम ऑफ ट्रुथ टेबल आर मिक्स्ड. म्हणजे टी अँड एफ जर मिक्स्ड आल्या तर त्याला आपण कॉन्टेंजेन्सी असं म्हणतो. आता उदाहरणार्थ 2 स्टेटमेंट असतील आणि एखादा जर टी आला तर या मिक्स झाल्या व्हॅल्यू तर हे कॉन्टेंजेन्सी झालं. किंवा समजा एक एफ असेल आणि बाकीचे सगळे टी आले असतील तर हे सुद्धा कॉन्टेंजेन्सी. म्हणजे नायदर टाटालॉजी नॉर कॉन्ट्रडक्शन. जे टाटालॉजी नाही आणि कॉन्ट्रडक्शन पण नाही अशा स्टेटमेंटला आपण काय म्हणतो? कॉन्टेंजेन्सी. देन धिस स्टेटमेंट्स आर कॉल्ड एज कॉन्टेंजेन्सी. म्हणजे कॉन्टेंजेन्सी मध्ये मिक्स येणार एफ एफ असं एकच येईल किंवा 3 एफ येतील, किती येऊ शकतात, फक्त मिक्स पाहिजे. समजलं? तर ह्याच्यावरची आपण आता एक्झाम्पल स्टार्ट करणार आहे. स्क्रीनशॉट मारून लिहून घ्यायचंय तुम्ही. घ्या एक्झाम्पल क्वेश्चन लिहून घ्या पहिल्यांदा आणि आपण स्टार्ट करूया. क्वेश्चन लिहून घ्या पहिल्यांदा. क्वेश्चन असा आहे, examine whether each of the following स्टेटमेंट पॅटर्न खाली काय स्टेटमेंट पॅटर्न होतोय. इज अ टाटालॉजी or contradictions or contradiction or contingency खालील स्टेटमेंट पॅटर्न हा तुम्ही ओळखायचा आहे. टाटालॉजी आहे का कॉन्ट्रडक्शन आहे का कॉन्टेंजेन्सी आहे. एक्झाम्पल लिहून घ्या. पी अँड क्यू देन क्यू और पी. पहिल्यांदा मी 4 रोजची घेतो 2 स्टेटमेंटची पी क्यू, नंतर पी क्यू आर असणार आहे. आता ह्याच्यामध्ये 2 स्टेटमेंट आहेत. ह्याचा शेवटचा कॉलम जर सगळा टी आला तर टाटालॉजी, सगळा एफ आला तर कॉन्ट्रडक्शन आणि मिक्स आला तर कॉन्टेंजेन्सी. ठीक आहे. बघूया काय घ्यायचंय. सोल्युशन पी क्यू टेबल कसं तयार होणार? पी अँड क्यू और पी आणि ह्याच्यात परत देन पी अँड क्यू देन क्यू और पी. हा ठीक आहे. आता इकडे लक्ष द्या. नंबर ऑफ रोज पी अँड क्यू 2 असल्यामुळे नंबर ऑफ रोज 4 येणार. ठीक आहे.
टी टी एफ एफ दोन ह्याच्यात पी तसंच तो टी टी एफ एफ क्यू टी आर पी एंड क्यू ह्याच्यात एंड करा पाणी मिक्स करा टी एन टी टी एन डी एफ 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 एन टी एफ एन डी एफ एफ क्यू आउट पी टी एन टी टी एफ आर टी टी पाणी पिण्यासाठी वापरायचं आहे एफ आर टी टी एफ आर एफ एफ इथं बघा ना टी आर टी टी क्यू आर पी काय पी आर क्यू काय टी आर एफ आरच्या टेबल मध्ये टी एफ आर टी आरच्या टेबल मध्ये टी हे पाठ पाहिजे म्हणा एफ आर एफ एफ ठीक आहे आता ह्यांच्यात देन घालायचं देन डायरेक्शन महत्वाचं आहे फक्त देन मध्ये टी देन एफ तेवढा एफ असतो देन मध्ये टी एरो एफ तेवढा काय असतो या बाकीचे ऑल टीज येतात ठीक आहे पण टी देन टी टी एफ देन टी टी एफ देन टी टी एफ देन एफ टी therefore all values of last column of truth tables are T. Therefore, given statement, दिलेलं स्टेटमेंट काय आहे given statement is a tautology. दिलेलं स्टेटमेंट काय आहे tautology आहे संपलं तुम्ही ते ओळखायचं सगळे टी आले तर टॉटॉलॉजी सगळे एफ आले तर कॉन्ट्राडिक्शन किंवा फॉल्सी आणि मिक्स आले तर कॉन्टेंजन्सी ठीक आहे आता नेक्स्ट एक्झाम्पल आणखी एक वेगळं एक्झाम्पल देऊ examine whether each of the following statements pattern is a tautology contradiction or contingency negation of p and q हे निगेशन आत आहे निगेशन इन ब्रॅकेट p and q सॉरी ब्रॅकेट मध्ये निगेशन p and q and q देईन p and q देईन इथे नंबर लिहायची गरज नाही फक्त शेवटचा कॉलम ओळखायचा आहे मागच्या वेळी कसं लॉजिकल इक्विव्हॅलन्स दाखवायचं होतं म्हणून नंबर लिहितो आता नंबर लिहायची गरज नाही आहे p q ओके सो ठीक आहे हा निगेशन p लागणार आहे निगेशन p लागणार आहे निगेशन p and q negation p and q q देईन p आता ह्याला a माना आणि ह्याला b माना एका ह्याच्यात बसत नसेल तर a आणि b कन्सिडर करा यांना आणि परत a and b करा हा बसत नसेल तर सांगितलं बसत असेल तर काही प्रॉब्लेम नाही हा निगेशन p p t t f f q t f t f निगेशन p t t चं काय होणार f f f f चं काय होणार t t निगेशन p and q ह्यांच्यात एंड करा t and f t f and f f मिक्स करायचंय पाणी t f q देईन p आता इथे q आणि पहिला q आहे नंतर p आहे हे लक्षात घ्या q देईन p देईन q नाही आहे देन डायरेक्शन खूप महत्वाचे q देईन p q कोण आहे t f आणि p दोन t दोन f देन करा देईन then t f then t then f आणि t म्हणजे t f t ठीक आहे t f t पाणी पिण्यासाठी मिक्स करा then p नॉट p and q हो तर नॉट p and q आहे पाणी मिक्स करायचं आहे सॉरी इथे या पेनार मिक्स केल्यानंतर या ठीक हा ठीक आहे आता बघा ह्यांच्याला एंड करा एंड या एफ 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 ऑल व्हॅल्यूज ऑफ लास्ट कॉलम ऑफ ट्रुथ टेबल्स आर एफ लास्ट कॉलम मध्ये सगळ्या व्हॅल्यू एफ आहे वन स्टेटमेंट इज कॉन्ट्रडिक्शन्स किंवा फॉल्सी जसे विचारतील तसं तुम्हाला काही ठिकाणी फॉल्सी असं सुद्धा विचारलं दिलेलं स्टेटमेंट काय फॉल्स समजलं लास्ट कॉलम तेवढा फक्त आपल्याला चेक करायचं नेक्स्ट एक्झाम्पल्स एक्झामाइन वेदर द फॉलोइंग स्टेटमेंट्स आर टॉटॉलॉजी कॉन्ट्रडिक्शन ऑर कॉन्टेंजन्सी खालील स्टेटमेंट कुठला आहे ते ओळखा p then q if and only if double arrow
म्हणजे इफ अँड ओनली पी देन क्यू इफ अँड ओनली निगेटिव्ह पी आउट क्यू. ठीक आहे. आता हे पी एन क्यू दोन स्टेटमेंट आहेत त्यामुळे नंबर ऑफ रोज 4 अजून 8 सुरू केलेलं नाही याच्यामध्ये ती 4च असणार आहे. आणि तुम्हाला पी क्यू आणि निगेटिव्ह पी सुद्धा लागणार आहे. जे काय काय लागणार आहे ते लिहून घ्यायचं जे जे लागणार आहे ते. आता पहिल्यांदा याच्यात पी देन क्यू लागणार आहे पी देन क्यू आणि नंतर नॉट पी आउट क्यू आणि नंतर ह्याचे डबल इम्प्लाइज एका वेळी बसत असेल किंवा ए एन बी मानामत एका वेळी बसतंय पी देन क्यू इफ अँड ओनली नॉट पी आउट. जर एका लाईन मध्ये बसत नसेल तर ह्यांना ए एन बी वापरून ए डबल इम्प्लाइज बी करा ए इफ अँड ओनली बी करा पी देन क्यू पी देन टी टी पी देन एफ 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 देन टी टी एफ देन एफ टी. मी तुम्हाला लॉजिक सांगितलेलं आहे पी देन एफ एफ का असतं एकच एफ असतं पी देन एफ. मी अभ्यास केला आणि मी नापास झालो म्हणून ते एफ येते. मी तुम्हाला सांगितलेलं आहे कसे पाठ करायचे. 7 नंबरचा व्हिडिओ किंवा 8 नंबरच्या व्हिडिओ मध्ये मी सांगितलंय कसं पाठ करायचं. नॉट पी आउट क्यू आउट टी टाफ टी टी और म्हणजे पाणी पिण्यासाठी. ठीक आहे. आता ह्या दोन्हींच्या इफ अँड ओनली टी इफ अँड ओनली टी एफ इफ अँड ओनली टी 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 बघा ना टीटीचं इफ अँड ओनली टीच येतं आणि एफ एफचं पण इफ अँड ओनली टीच येतं. एफ एफचं पण इफ अँड ओनली टी म्हणजे ऑल व्हॅल्यूज ऑफ लास्ट कॉलम्स आर टी. देअरफॉर गिव्हन स्टेटमेंट इज अ टाटालॉजी. दिलेलं स्टेटमेंट काय आहे टाटालॉजी आहे पॉलिसी नाही टाटालॉजी. ठीक आहे. तुम्हाला आणखी एक घेऊया आपण नेक्स्ट एक्झाम्पल्स. एक्झामाइन वेदर ईच ऑफ द फॉलोइंग स्टेटमेंट पॅटर्न खालील स्टेटमेंट पॅटर्न प्रमाणे काय येते बघा. घ्या एक्झाम्पल लिहून घ्या. negation of negation P and negation Q complete our Q. तीन negation P and negation Q ब्रॅकेटच्या बाहेर negation our Q. हे P Q नॉट P फिक्स असणार P Q नॉट P. आता इथं नॉट Q पण लागणार P Q आणि नॉट Q पण लागणार. नंतर नॉट P अँड नॉट Q नॉट P अँड नॉट Q. परत ह्याचं निगेटिव्ह पूर्ण ब्रॅकेटचं एक निगेटिव्ह आहे निगेटिव्ह ऑफ नॉट P अँड नॉट Q आणि ह्याच्यात कोण एंड करायचंय आउट Q. ह्याला वाटल्यास तर आपण ए मानूया आणि इथं ए आउट Q करायचं कॅपिटल ए मानलेलं आहे त्याला. आणि लास्ट कॉलम मधल्या काही व्हॅल्यू येतात त्याच्यावर डिपेंड आहे ते टॉटॉलॉजी आहे का कॉन्ट्राडक्शन आहे का कॉन्टेंजन्सी आहे. कॉन्टेंजन्सी म्हणजे नायदर टॉटॉलॉजी नॉट कॉन्ट्राडक्शन. नॉट Q हो गया इथपर्यंत फिक्स आहे ना नॉट Q. या पट्टी ह्याचं निगेटिव्ह ह्याच्यात एंड पाणी मिक्स करा एफ 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 टी एंड टी 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 एंड टी टी एंडच्या कॉलम मध्ये बघा ह्याचं निगेटिव्ह एफ 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 चं काय होणार टी 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 एफ आणि ह्याच्यात आवर पाणी पिण्यासाठी टी 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 टी. ऑल व्हॅल्यू ऑफ लास्ट कॉलम्स आर टी. देअरफॉर गिव्हन स्टेटमेंट इज टाटालॉजी. दिलेलं स्टेटमेंट काय आहे टाटालॉजी आहे. एक कॉन्ट्राडक्शन आलं बाकी सगळं टाटालॉजी झालेलं आहे. ते एक्झाम्पल वर डिपेंड आहे टाटालॉजी आहे का कॉन्ट्राडक्शन आहे. नेक्स्ट एक्झाम्पल थोडंसं वेगळं घेतो. एक तुम्हाला होमवर्कला घ्या असंच होमवर्क निगेशन Q अँड P अँड Q हे होमवर्कला घ्यायचं आहे सगळ्यांनी. टाटालॉजी येते का कॉन्ट्राडक्शन येते का कॉन्टेंजन्सी येते हे तुम्ही एकदा चेक करा आणि नंतर बघू. ठीक आहे. नेक्स्ट एक्झाम्पल्स हे होमवर्कला पर्सनल व्हॉट्सअपवर सोडवून मला पाठवून द्या. ठीक आहे. नेक्स्ट P then Q and not Q P then Q and not Q then not P P then Q and not Q then not P हे सगळं लागणार. इथून पुढे बदलतो. आता इथे लक्ष P then Q not P not Q लागणार. पहिल्यांदा कोण लागणार P then Q. ठीक आहे. P then Q and not Q P then Q and not Q याला आपण A मानूया. ठीक आहे. ह्याला आपण काय मानूया
ए आणि एदेन नॉट पी, एदेन नॉट पी काय ते लास्ट कॉलम चेक करायचा आहे. त्याला ए मानून घेतला. ह्या ब्रॅकेटला मी काय कन्सिडर केलाय, ए कन्सिडर केलेला आहे. सोपं जाते ना. हा आता इकडे बघा, पी देन क्यू तो डायरेक्ट लेफ्ट चालेल. पी देन क्यू, पी देन टी, टी टी देन एफ, एफ एफ देन टी, एफ देन टी, टी एफ देन एफ टी, देन टी एफ टी टी. ह्यांच्यात अँड नॉट क्यू करायचं आहे. पी देन क्यू अँड नॉट क्यू म्हणजे पाणी आपल्याला मिक्स करायचं आहे. टी अँड एफ, एफ एफ अँड टी, एफ टी अँड एफ, एफ टी अँड टी, टी. बघा, टी अँड एफ, एफ एफ अँड टी, एफ टी अँड एफ, एफ टी अँड टी, टी. एदेन नॉट पी, एदेन नॉट पी ए, ए फर्स्ट आहे, नॉट पी सेकंड टर्म्स आहे. ए एफ टी, एफ 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 टी, नॉट पी एफ एफ टी टी, नॉट पी आहे एफ एफ टी टी. देन ए त्यांच्याला देन एरो करूया आपण. एफ देन एफ टी, एफ देन एफ टी, एफ देन टी टी, टी देन टी टी. म्हणजे सगळ्या व्हॅल्यू काय आल्या आपल्या, टी आल्या. इथं बघा, ह्याच्यात नॉट पी मध्ये नॉट क्यू मध्ये करायचं आहे. ह्याच्यातून इकडं, इकडून इकडं. Then all the values of last column of truth table are T. Then given statement is a tautology. दिलेलं स्टेटमेंट काय आहे, tautology आहे. समजा लिहून घ्या. ठीक आहे. आणि एक तुम्हाला होमवर्कला देतो आणि एक तिथे घेऊया. आधी लिहून घ्या, होमवर्कचं लिहून घ्या. P and not Q, P and not Q, if and only P then Q. होमवर्कचं लिहायचं, सोडवायचं. पर्सनल व्हॉट्सअपवर तुम्ही सोडवून टाकलं तरी चालतंय. नेक्स्ट, examine whether the following statement pattern are tautology or contradiction or contingency. P if and only if Q, double arrow Q, and P then not Q. लिहून घ्या. एक्झाम्पल लिहून घ्या आणि आपण आता सॉल्व्ह करायचं आहे. लिहून घ्या. हा आता इकडे लक्ष द्या. टेबल कसं आहे ना, पी इफ अँड ओनली क्यू, पी देन नॉट क्यू. हा सॉरी, आधी आपल्याला नॉट क्यू लागणार आहे. एक नॉट आहे, क्यूचा नॉट लागणार आहे. नंतर पी इफ अँड ओनली क्यू, पी देन नॉट क्यू. ह्याला ए मानूया, ह्याला बी मानूया आपण, आणि ए अँड काय करायचं आहे, बी करायचं आहे. आता इकडे लक्ष द्या. लास्ट कॉलम काय आहे ते बघायचं आहे. हा, तर टेबल तयार करता आला पाहिजे ज्या कंडिशन्स आहेत त्याच्यावर. बाकीच काय अवघड नाही आहे. टी च या एफ साठी, डी च या एफ साठी, नाही का. पी इफ अँड ओनली क्यू, टी इफ अँड ओनली टी, टी एफ एफ टी. पी देन नॉट क्यू म्हणजे फर्स्ट हाय सेकंड हाय. टी देन एफ, इकडून इकडं. टी देन एफ, एफ टी देन एफ एकच एफ असते. टी देन एफ एकच एफ असते. टी देन टी, टी एफ देन एफ टी, एफ देन टी. अँड करा, अँड पाणी मिक्स, एफ 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 आणि टी. म्हणजेच ऑल व्हॅल्यूज ऑफ लास्ट कॉलम्स आर टी पण नाही आहे आणि एफ पण नाही आहेत. म्हणजे म्हणून असं म्हणू शकतो, व्हॅल्यू ऑफ लास्ट कॉलम्स, व्हॅल्यू ऑफ लास्ट कॉलम्स आर मिक्स्ड टी अँड एफ. That is neither tautology, that is neither tautology nor contradictions, therefore given statement is contingency. ज्या tautology पण येत नाही, contradiction पण येत नाही, तर दिलेले स्टेटमेंट काय असते, contingency.
therefore given statement is contingency. Given statement is contingency. दिलेलं स्टेटमेंट काय आहे? कॉन्टेंजन्सी आहे. लिहून घ्या, स्क्रीनशॉट मारून घेऊन घ्या. नेक्स्ट एक्झाम्पल्स. P then Q and Q then P. P then Q and Q then P. लिहून घ्या. P and Q लागणारच, त्यात काही प्रॉब्लेम्स नाहीये. P and Q लागणारच. मग नंतर P then Q, नंतर P then Q and Q, P then Q and Q. त्याला आपण A म्हणूया आणि नंतर A then P. त्या संपूर्ण ब्रॅकेटला मी A केलेला आहे कन्सिडर्स आणि A then P. P then Q, P then T, P then F, F then T, F then FT. पार्टच पाहिजे. P then Q, T F T, T F T, पार्ट पाहिजे, पार्ट केलं पाहिजे. अँड Q ह्यांच्यात मिक्स करा, अँड पाणी मिक्स करा Qचं. T F E F A then P. म्हणजे हे A हे किती आहे सांगा आता आलेलं? T F T F आणि P ह्यांच्यात दैन करायचं आहे. P I T T F F दैन करा. T दैन T T T F म्हणजे T T F T T T F T. Value of last columns are mixed up. T and F. That is neither tautology nor contradiction. Then given statement is contingency. एक हे असल्यामुळं दिलेलं स्टेटमेंट काय आलंय? कॉन्टेंजन्सी आलेलं आहे. लिहून घ्या स्क्रीनशॉट करून. आता हे तुमचं झालेलं आहे टाटॉलॉजी, कॉन्ट्रडिक्शन, कॉन्टेंजन्सी. 3 स्टेटमेंटचा, सॉरी 2 स्टेटमेंटचा P and Q. पुढच्या लेक्चरला आपण P Q R मध्ये टाटॉलॉजी, कॉन्ट्रडिक्शन, कॉन्टेंजन्सी कसं करायचं हे बघूया.